मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतो. मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये या धड्याच्या पुढच्या विभागात आता आपण प्रवेश करतो. चला तर आता भारतीय नागरिकांची काही मूलभूत कर्तव्ये आता आपण बघूया. नीट लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. चला पुढे जाऊया. आता आपण आपले मुद्दे स्पष्ट करत आहोत. तर आपण नागरिक आहोत या स्वतंत्र भारताचे. तर आपल्याला काही मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत ते आता आपण अभ्यासणार आहोत. प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे, संविधानातील आदर्शांचा आणि राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करावा, स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शांचं आपण पालन करावं. आता इथं पहिले दोन मुद्दे असे आहेत की उदाहरण झालं तर तुम्ही एका आपल्या स्कूलमध्ये किंवा आपल्या शाळेमध्ये जात असाल आणि त्याच्याच बाजूला असलेल्या शाळेमध्ये जर वेळ तुम्हाला झाला आणि तुम्ही धावत जात आहात आणि कदाचित तुमचं राष्ट्रगीत आपलं सुरू झालं, जनगण मन, तर त्याच ठिकाणी तुम्हाला स्थिर म्हणून उभा राहायचंय. जायचं नाही, हालायचं नाही किंवा एकमेकांशी बोलायचं नाही. तर संपूर्णपणे आदर आपल्या राष्ट्रगीताला द्यायचा. अर्थात आपला राष्ट्रध्वज कुठेही कोणत्याही व्यवस्थितच 15 ऑगस्ट 26 जानेवारी प्रत्येक दिवशी हा व्यवस्थित योग्य ठिकाणीच फडकत असलेला आपल्याला दिसला पाहिजे. म्हणजे यांचा कोणत्याही प्रकारचा आपल्याला ना आदर करायचा नाही, तर प्रत्येक गोष्टीमध्ये आदरच करायचा आहे. आणि स्वातंत्र्याच्या आपल्या चळवळीत जे काही आपल्या नेत्यांनी भाग घेतला, जे कित्येक लाखो हजारो जेवढे आपले नेते लोक जे बलिदान गेले, तर त्यांना नेहमी आपण आदरच द्यायचा आहे, त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यांचं नाव ऐकलं की आपण एक मिनिटं तरी आपल्या मनातून आणि आपल्या शांततेतून त्यांना एक आदर भावना द्यायची आहे. पुढे बघूया की देशाचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असलं पाहिजे. आपल्या देशाचं रक्षण करावं, देशाची सेवा करावी. देशाची सेवा करावी म्हणजे आता तुम्ही विद्यार्थी दशेत आहात, म्हणजे छोटे आहात, तर मग तुमचं काय काम आहे? तर आपल्या आई बाबांना घरात मदत करायची. बाहेर गेलं तर एखाद्या वेळेस एखादा वृद्ध व्यक्ती जर त्याला रस्ता पार करायचा असेल, क्रॉस करायचा असेल, तर त्याचा हात पकडून त्या व्यक्तीला रस्ता क्रॉस करून द्यायचा. आपल्या शाळेमध्ये किंवा आपल्या कुठे तुम्ही खेळायला जाणार किंवा कुठल्या मैदानावर गेलात तर तिथं काही तुमच्या हातून काही कचरा होणार नाही याची तुम्ही खबरदारी करायची. आपल्या खाऊचा डबा किंवा त्याच्यामधून काही खरकाट असेल तर ते योग्य ठिकाणीच कचरा कुंडीतच टाकायचं. अशा रीतीने ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्ही करू शकता, बरोबर. पण आपल्या देशासाठी तुम्ही मोठे झालात तर मग हे आपल्याला कर्तव्य आहे. त्याच्यानंतर सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढवायचा आणि बंधुत्वाची भावना ही नेहमी जोपासायची. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रश्नांचा नेहमी त्याग करावा. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचं नेहमीच जतन करावं, कारण आपला भारत देश हा सर्व धर्म समभाव आहे. म्हणजे कसा आपल्या देशामध्ये विविध भाषा, विविध जात, विविध आहार, विविध पोशाख असं सगळ्या प्रकारची लोक राहतात. तर कोणालाही दुःख हे पोचवायचं नाही, कोणाला अशी वाईट गोष्ट बोलायची नाही आणि व्यवस्थित सामंजस्याने आणि एकोपानेच राहायचं. त्याच्यानंतर नैसर्गिक पर्यावरणाचं जतन करावं. सजीव प्राण्यांबद्दल नेहमी दयाबुद्धी बाळगावी. उदाहरणार्थ तुम्ही शाळेला जात असाल किंवा शाळेवरून येत असाल किंवा आपल्या पालकांबरोबर तुम्ही बाजारात जात असाल तर तिथं कोणी छोट्या कुत्र्याच्या पिल्लाला त्रास देतय किंवा छोट्या मांजराच्या पिल्लाला त्रास देतय किंवा मांजराला किंवा कुठल्या प्राण्याला कोणी काही इजा करत असल्यास तुम्ही त्यांना शक्यतो न कोणताही तंटा न करता ते व्यवस्थित ते
प्राण्यांचं संरक्षण व्हावं ह्याच्यासाठी योग्य पाऊल उचलावं. बरोबर. पुढे वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासा वृत्ती ही नेहमी बाळगायची असते. त्याच्यानंतर सार्वजनिक मालमत्तेचं जतन करायचं, हिंसेचा त्याग करायचा, मारामाऱ्या आपल्या मित्रांबरोबर सवंगड्यांबरोबर करायच्या नाहीत. देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत आणि सामूहिक कार्यामध्ये उच्चत्वाची पातळी नेहमी गाठण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर 6 ते 14 या वयोगटातील आपल्या पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. बरोबर. अर्थात हे सगळे नियम एका जबाबदार नागरिकांचे आहेत. आणि मी मधून मधून असं तुम्हाला थोडस सांगितलं की ज्या मूलभूत आपल्याला करायचं असतं, छोटी छोटी कामं, आईला भाजी चिरून देणं किंवा आईला भाजी आणून देणं किंवा खालून ब्रेडचं पाकिट घेऊन यावं, हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपल्याला आई पण सांगते दूध घेऊन येणं. ही मूलभूत आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या घरामध्ये करतो. सार्वजनिक ठिकाणी कचरा कुंडीमध्येच कचरा टाकावा, हे आपल्याला एक छोटं छोटं मूलभूत अशी कर्तव्य जे आपण बघतोच आणि पार पाडतोच अशा रीतीने. चला पुढे जाऊया. आता आपण इथं बघतोय की वास्तूवर नाव टाकताना मुलगा, हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. या सगळ्या वास्तू करताना त्या काळातल्या लोकांना किती त्रास झाला, त्यांनी किती श्रम घेतलेले आहेत हे आपल्याला माहित आहे आणि आपण हे सगळं अभ्यासलंय आपल्या इतिहासामध्ये. मग एवढ्या सुंदर अशा या वास्तूवर आपण घडून काहीही विचित्र आणि अशी गोष्ट जी त्या वास्तूला शोभेशी नाहीये आणि एक न आदर करणारी गोष्ट आहे, अशी आपल्या हातातून कधीही घडू नये. लिंबू मिरची लटकवलेली, हे बघा, म्हणजे या चित्रामध्ये कोणत्या कर्तव्याचं पालन होत नाहीये असं तुम्हाला वाटतं? इथं उजव्या या चित्रामध्ये लिंबू मिरची लावलेली आहे आणि खाली कोळशाचा तुकडा, म्हणजे काय तर एक अंधश्रद्धा आहे ती. बरोबर. त्याच्यानंतर इकडे आहे की बसची तोडफोड. बस ही आपली मालमत्ता आहे. आपण त्या गाडीमधून आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी अगदी कमीत कमी पैशामध्ये जातो आपल्या बसमध्ये. मग अशा आपल्या भारताची ही आपल्या देशाची संपत्ती आहे ही. मग तिचं असं नुकसान केलेलं योग्य आहे का? विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला सांगा. हे अजिबात योग्य नाही. त्याच्यानंतर रस्त्यावर कचरा टाकणारी महिला, बघा, आत्ताच मी तुम्हाला थोड्याच वेळापूर्वी सांगितलं होतं, आत्ताच थोड्याच वेळापूर्वी विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्याशी बोलले की काही छोटी छोटी कामं असतात की आपण जिथं कचरा व्यवस्थित कचरा कुंडीत टाकावा, आणि त्या क्षणाला आपण चित्र बघतोय की ही महिला चक्क रस्त्यावर कचरा टाकते. म्हणजे हे अतिशय अयोग्य आहे. बरोबर आहे. हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती. मग अशा गोष्टी आपण शक्यतो काय कराव्यात? बोला, टाळाव्यात. काय बोला? माझ्या बरोबर बोला. शक्यतो टाळाव्या. बरोबर आलं? ह्या गोष्टी कधीही करायच्या नाही. बरोबर. पुढे जाऊया. आता काही आपले विद्यार्थी मित्र आहेत की नागरिक म्हणून आपल्या जबाबदाऱ्यांबाबत आपण आग्रह धरला पाहिजे. आपल्या देशाच्या साधन संपत्तीचं आणि सार्वजनिक संपत्तीचं आपण रक्षण करणे हे कर्तव्य आहे. अशा रीतीने तुम्हीच आहात, हे तुम्हीच विद्यार्थी मित्रांना आहोत आणि तुमच्याच मनातल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण आता या उपक्रमात बघत आहोत की प्रत्येक गोष्ट आपल्याला ही आपल्या निसर्गाने दिलेली आहे, आपल्या भारत देशाने आपल्याला दिलेली आहे आणि त्याचं संरक्षण करणं हे तुमचं मूळ कर्तव्य आहे. आता तुम्ही छोटे आहात, लहान आहात, पण आत्ताच जर तुम्ही हे मनामध्ये घेतलं छोट्याशा गोष्टीवरून की कचरा, उदाहरणार्थ आपण माहिती की कचरा कुंडीमध्येच कचरा टाकावा, कुठल्याही मोठ्या वास्तूवर काहीही आपल्या भाषेमध्ये किंवा गलिच्छ असं काही लेखन करू नये, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि तुमच्या पण मनात हे सगळं काही आता येतच आहे, तेच आपण बघतोय की ते सगळं ठीक आहे, पण कानठळ्या बसणाऱ्या या आवाजाचं काय करायचं? तर कधी कधी सण उत्सवामध्ये आपण खूप मोठ्याने डीजे लावतो, माहितीये. आता प्रथा चालली आहे, लग्नात समारंभात मोठे डीजे लावायचे, किती कानठळ्या बसतात त्यांनी, बापरे. घरातली वृद्ध माणसं अगदी कान धरून बसलेली असतात. प्राण्यांना, आपल्या मुख्या प्राण्यांना किती त्रास होतो.
हे झालं नाही तर मग फटाकड्या, दिवाळीमध्ये जे फटाकडे उडवतात माहितीये तुम्हाला, आपल्या निष्पाप आणि निरपराधाच्या जे आपले रस्त्यावरचे आपले जे कुत्रे असतात, मांजरं असतात, आपल्या कबूतर असतात, त्या एक भैर्य होता म्हणून अशा कांठड्या बसणाऱ्या फटाकड्यांचा आपण वापर करायचा नाही. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही त्याचं तुम्ही पालन करू शकता. आणि तुमच्या मनामध्ये ह्या सगळ्या शंका बघा कशा फिरतायत. आलं लक्षात? पुढे जाऊया. आता भारतीय संविधानाच्या उद्दिष्टांची आणि वैशिष्ट्यांची ओळख आपल्याला या पाठ्यपुस्तकातील सुरुवातीच्याच प्रकरणामध्ये झाली. बरोबर आहे. आपण सुरुवातीलाच बघितलं हक्क कसा मिळतो, हक्क काय आहे आमचा, विद्यार्थ्यांचा काय हक्क आहे, कामकरी लोकांचा हक्क काय, आदिवासी महिलांचा काय हक्क आहे, हे आता आपण फक्त उदाहरणार्थ असं बघितलेलं आहे. तर मग आता ह्या भारतीय नागरिकांचे हक्क आणि त्या हक्कांना असणारे संरक्षण याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आणि आपली मूलभूत कर्तव्य कोणती आहेत हे आपल्याला समजले. बरोबर आहे? बरोबर आहे अगदी? आहे की नाही हे बरोबर? तुम्हाला पण समजलं आणि मलाही समजलं. बरोबर आहे की नाही? तर मग आता आपण पुढच्या वर्षी आपल्या देशातला राज्यकारभार कसा चालवला जातो याचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि मग आता पुढे या विभागातल्या आपल्या उपक्रमाची प्रश्न उत्तर. चला तर आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये का ते सांगा, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला 3 कारण दिलेली आहेत. त्याची तुम्हाला कारण लिहायची. कारण सांगा याच्यावर मी तुम्हाला 3 प्रश्न दिलेले आहेत या अंतर्गत विभागामध्ये आणि तुम्हाला ती आपल्या वहीमध्ये व्यवस्थित नोंद करायची. चला तर मग आता आपण आपल्या पुढे जाऊया.